नमस्कार मित्रांनो, मी वैद्य ऋषिकेश फडतरे सोलापूरचा आज तुम्हाला सांगत आहे कोणत्या पोझिशनमध्ये तुम्ही झोपलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे. आता डाव्या साईडवर झोपल्यानंतर काय फायदे होतात, उजव्या साईडवर झोपल्यानंतर काय तोटे होतात, नंतर सरळ झोपल्यावर कोणी सरळ झोपावं आणि पालतं झोपल्यानंतर काय गंभीर परिणाम होतात, हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन चांगले जे सगळ्यांना माहीत असले पाहिजे असे व्हिडिओ येतात. पाठीमागचे 30-35 दिवस झाले मी कंटिन्यू व्हिडिओ बनवतोय आणि पुढेही बनवत राहीन. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा. मंडळी, ते अगदी मोफत आहे, विनाशुल्क. तर आता मी तुम्हाला सांगतो, तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलवरती आपण असे व्हिडिओ बनवले आहेत की तुम्हाला तुमच्या जिभेचा कलर, रंग बघून तुम्हाला कोणती कंडिशन आहे ते ओळखू शकते. तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात हेही देखील कळेल. जर आल्यानंतर काय होतं, असे वेगवेगळे व्हिडिओ खूप छान आहेत मंडळी. कृपया तुम्ही ते चॅनलवरती जाऊन बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. मंडळी, आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही दररोज झोपता, पण तुम्ही कधी विचार केला आहे की कुठल्या बाजूला झोपलं पाहिजे, तर तुमच्या शरीरावरती काय फरक होईल. तर तुम्ही दररोज कसं झोपता त्याच्यावरून तुमच्या ऑर्गनवरती म्हणजे शरीराच्या अवयवांवरती परिणाम पडणार. त्याच्यानुसार तुमच्या हृदयावरती परिणाम पडणार, त्याच्यानुसार तुमच्या मेंदूवरती परिणाम पडणार आणि आरोग्यावरही परिणाम होणार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे झोपण्यासाठी कोणती बाजू ही बेस्ट आहे, म्हणजे कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे आपण आणि कोणती बाजूला नाही झोपलं पाहिजे, म्हणजे कशी धोकादायक आहे ते सांगणार आहे. तत्पूर्वी मी सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये जेही माहिती सांगितली आहे ती 1001% बरोबर आहे. काहीही ह्या चुकीचं नाही, अपवाद नाही. मंडळी, तुम्ही 1001% डोळे बंद करून ह्या माहितीवरती विश्वास ठेवू शकता. खूप रिसर्च करून, खूप माहिती काढून, सगळ्या ह्याच्यातून रेफरन्स घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे मंडळी. तर तुम्ही कृपया व्हिडिओ नीट पहा, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पहिलं जाणून घेणार आहोत डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे, म्हणजे डाव्या बाजूला जर झोपला तुम्ही तर त्याचे काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं, हे बेस्ट पोझिशन आहे डाव्या बाजूवर झोपणं. कशानुसार? आयुर्वेदानुसार, ॲलोपॅथीनुसार, होमिओपॅथीनुसार, म्हणजे जेवढे सायन्स आहे त्यांच्या सगळ्यांनुसार डाव्या बाजूवरती झोपणं हे खूप फायदेशीर आहे. आता ह्याचे फायदे काय होतात डाव्या अंगावरती झोपल्यानंतर? ह्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते, म्हणजे जे खाल्लेलं आहे ते पचायला मदत होते. गॅस आणि आम्लपित्तचा त्रास कमी होतो. जर कोणाला गॅसचा त्रास असेल किंवा आम्लपित्त, करपट ढेकरा येत असतील तर त्यांना हा त्रास कमी व्हायला मदत करते. ह्याच्यासाठी त्यांनी डाव्या साईडवर झोपायचं. हृदयावरचा ताण कमी पडतो, म्हणजे जे आपल्या हृदयावर ताण येतो, ब्लड प्रेशर करायचा तो कमी होतो. परत मेंदूला जास्त रक्त पुरवठा मिळतो. मित्रांनो, मेंदूला जर जास्त रक्त पुरवठा मिळाला तर मेंदू चांगलं काम करेन आणि चांगले काम करेमध्ये थकवा, आळस येणार नाही. परत लिम्फॅटिक सिस्टम, म्हणजेच त्याला लसिका प्रणाली म्हणतात, हे देखील खूप चांगलं काम करते मित्रांनो. परत आता अजून काय होतं, ह्याचा फायदा काय आहे? डाव्या अंगावरती झोपल्यानंतर शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकायला मदत होते. म्हणूनच काय करायचं, ज्यांना गॅसचा त्रास आहे, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजे संडास नीट होत नाही, तर त्यांनी काय केलं पाहिजे, किंवा थकवा असलेल्यांनी कुठं झोपलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे? डाव्या साईडवरती झोपलेलं खूप जास्त फायद्याचं आहे. आता दुसरा टॉपिक मित्रांनो, आपण डाव्या साईडला बघितला. आता उजव्या साईडला म्हणजे उजव्या कुशीवर झोपणे हे फायद्याचं आहे का? नाही, अजिबात फायद्याचं नाही. उजव्या साईडवरती झोपणे हे खूप नुकसानकारक आहे. आता उजव्या बाजूने झोपल्यानंतर काय होतं, तर पचन मंदावतं. म्हणजे ह्याच्यात काय होतं, डाव्या कुशीवर झोपल्यानंतर जे फायदे होतात त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध, म्हणजे त्याच्या अपोजिट काय होतं, उजव्या कुशीवर झोपल्यानंतर नुकसान होतं. आता उजव्या बाजूने झोपल्यास काय होतं, पचन मंदावतं. इकडं डाव्या बाजूला झोपल्यास सुधारत होतं, इकडं मंदावतं. इकडं गॅसची समस्या वाढते उजव्या कुशीवर झोपल्यावर. डाव्या कुशीवर झोपल्यावर काय होत होतं, कमी होत होती गॅसची खुशी, पण इथं उजव्या ह्याच्यावर झोपल्यावर वाढते. हृदयावरचा ताण कमी होतो, कशा? डाव्या खुशीवर झोपल्यानंतर. आणि इकडे उजव्यावर झोपल्यानंतर इकडे वाढतो. अजून उजव्या खुशीवर झोपल्यामुळे नुकसान काय होतं, लिव्हरवर दबाव वाढतो, त्याच्यामुळे लिव्हरला प्रॉब्लेम होऊ शकते. परत अपचन होतं उजव्या खुशीवर झोपल्यामुळे. आम्लपित्त वाढतो. डाव्या खुशीवर झोपल्यामुळे कमी होत होतं, उजव्या खुशीवर झोपल्यामुळे वाढतो. असं विरुद्ध होतं. डाव्या खुशीवर झोपणं एवढं फायद्याचं मित्रांनो आणि उजव्या खुशीवर झोपणं एवढं नुकसानकारक आहे. म्हणून तुम्ही उजव्या खुशीवरच झोपलं पाहिजे.
जर तुम्हाला छातीत जळजळ, अपचन, गॅस, पोट फुगणे असे त्रास असतील तर तुम्ही काय करा, उजव्या बाजूला झोपणे टाळलंच पाहिजे, कारण पोटात खूप जास्त जळजळ वगैरे होऊ नाही दिली पाहिजे. परत आता तिसरं काय, पोटावर झोपणे ही काय सर्वात वाईट सवय मंडळी. उजव्या कुशीवर झोपण्यापेक्षा काय पोटावर झोपणे ही सर्वात वाईट सवय आपल्यातील आपण ऐकलास. अनेक म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं किंवा वडीलधारी माणसं आपल्याला काय सांगत असतात, तर पोटावर झोपू नका, पोटावर झोपू नका, पालतं झोपले लक्ष्मी घरात येईल. अरे त्यांना सुद्धा माहीत होतं कसं झोपलं पाहिजे कसं नाही, पण आपण ते आत्मसात करत नाही. आपण बऱ्याचदा पाहतो माणसं पालतं झोपतात, का पालतं झोपतात काय कळत नाही, त्यांना वेगळं काय वाटतं. पण त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यावरती कोणते परिणाम होतात, काय वाईट परिणाम होतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर पोटावर झोपल्यामुळे सर्वात जास्त पहिला घाण परिणाम होतो, मणक्यावर जास्त दबाव पडतो. आणि मणक्यावर दबाव पडल्यामुळे कमी वयातच पाठ वगैरे दुखायला लागते. परत श्वास घेण्यात अडचण होते. श्वास घेण्यात अडचण होते म्हणजे काय, छातीवर श्वास घेण्यात अडचण होते म्हणजे नीट श्वास येत नाही, जात नाही बाहेर, म्हणजे सायनसचा त्रास होतो. पण पालतं झोपल्यामुळे कमी वयातच बघता तुम्ही, मणक्यावर झोपल्यामुळे मणक्यावर दाब पडतो, श्वास घेण्यात अडचण होते. श्वास घेण्यात म्हणजे सायनसचा त्रास, नाकात एक नाक बंद पडतं, एका नाकातून श्वास येत नाही, किंवा एक नाक एका साईडला असं वाकडं होतं, हे सगळं होऊ शकतं. किंवा छातीवरती वजन ठेवल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे छातीवरचं असं दबाव राहतो आणि हार्टवरती म्हणजे हृदयावरती दबाव राहतो. परत पोटावर दाब पडतो, जर तुम्ही खाल्लं आणि पोटावर असं दाब पडलं तर पचन नीट होणार नाही, पोट असं दबून राहणार. परत अजून पोटावर झोपल्यामुळे काय होतं, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात. आजकाल बघतोय आपण खूप कमी वयामध्ये चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे पडायला लागल्यात, तर पोटावरती झोपणं टाळलं पाहिजे. परत अजून काय होतं, पोटावरती झोपल्यामुळे मान सुद्धा दुखू शकते. ही सवय पोटावरती झोपणे अतिशय बेकार आहे, एवढी खराब सवय असू शकत नाही. तर कृपया तुम्ही ही सवय त्वरित मोडा, जेवढं फास्ट आजपासूनच तुम्ही पोटावरती झोपणं बंद करा. आता पाठ करून झोपणे कधी चांगलं, आता पाठ करून झोपायचं पण कधी झोपलं पाहिजे हे सांगतो मी. पाठ करून झोपणे केव्हा फायदेशीर, जेव्हा पाठदुखी असलेलं म्हणजे पाठीचा खूप त्रास होत असेल तर पाठीवर झोपल्याला फायदेशीर असतं. पण गर्भवती महिलांनी जर एका अंगावरती झोपणं शक्य होत नसेल त्यांनी पण डाव्या अंगावरतीच झोपलं पाहिजे. पण जर त्यांना शक्य होत नसेल तर डोक्याखाली आणि पायाखाली उशी घेऊन झोपलं पाहिजे. आता शरीर सरळ ठेवण्यासाठी पाठीवरती झोपलं पाहिजे. पण पाठीवरती झोपल्यामुळे काय होतं, काय नुकसान होतं का, हो, जर तुम्ही पाठीवरती झोपत असाल तर तुमचं घोरणं वाढू शकतं, म्हणजे तुम्ही जास्त घोरू शकता. तुम्ही जनरली नोटीस केलं असेल, घरातही कोणी असो किंवा एखादं ओळखीचं असेल, जर ते पाठीवरती झोपलं तर त्याचं घोरणं वाढतं. परत सारखं झोप मोडण्याची शक्यता असते, थोड्या आवाजाने वगैरे झोप मोडण्याची शक्यता असते. म्हणून पाठीवरती झोपणं हे सगळ्यांसाठी योग्य नाही. पाठदुखी असल्यास किंवा गर्भवती महिलांसाठी जर शक्य नसल्यास किंवा शरीर जर सरळ ठेवायचं असल्यास तेव्हाच पाठीवरती झोपलं पाहिजे. परत आता आयुर्वेदनुसार काय सांगितलं आहे, आता आयुर्वेद सांगतं की वात, पित्त आणि कफ ह्या 3 प्रकृती आहेत. मग वात प्रकृतीसाठी बेस्ट पोझिशन काय आहे, डाव्या अंगावरती झोपणं. पित्तसाठी काय आहे, डाव्या अंगावरती झोपलं पाहिजे किंवा त्यांनी सरळ झोपलं देखील चालेल, पण शक्यतो जास्त करून डाव्या अंगावरतीच झोपलं पाहिजे. आणि कफला काय, डाव्या अंगावरतीच झोपलं पाहिजे, डाव्या कुशीवरती. हे खूप जास्त फायद्याचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं हे सगळं असं झोपलं पाहिजे, योग्य आहे. अगदी डावी साईड ही बेस्टच आहे झोपण्यासाठी. म्हणून आता सांगतो कोणाला विशेष फायदा होतो डाव्या बाजूला झोपल्याने, तर गॅसचा त्रास असलेल्यांना खूप जास्त फायदा होतो. हृदयाचे रुग्ण म्हणजे ज्यांना हार्ट पेशंट आहेत, जळ करतं सारखं छातीत, किंवा अँजिओग्राफी वगैरे झालेली आहे, किंवा काय हार्ट अटॅक वगैरे आलतात, तर त्यांनी डाव्या साईडला झोपलेलं खूप सारं फायद्याचं आहे. मधुमेह रुग्णांना सुद्धा डाव्या साईडला, म्हणजे ज्यांना शुगर आहे त्यांनी सुद्धा डाव्या साईडला झोपलं पाहिजे. जे जास्त जाड आहेत त्यांनी सुद्धा डाव्या साईडला झोपलं पाहिजे. जे प्रेग्नंट महिला आहेत त्यांनी सुद्धा डाव्या साईडला झोपलं पाहिजे. तणावात असणारे लोक आजकाल बघतो आपण की खूप जास्त टेन्शन घेतात माणसं, आणि जे हे टेन्शन घेतात त्यांनी सुद्धा डाव्या साईडला झोपलं पाहिजे. जेवढं जास्त टेन्शन असेल त्यांनी डाव्या साईडला झोपल्यानं टेन्शन कमी व्हायला सुद्धा मदत करते. आता थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये काय सांगितलं मित्रांनो, आपण थोडक्यात जाणून घेऊया. जर तुम्ही डाव्या बाजूला झोपायला सुरुवात केली तर तुमच्यामध्ये काय सुधारेल, झोप सुधारेल, झोप चांगली येईल, पचन सुधारेल, शरीर हलकं वाटेल आणि आजार कमी होतील. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यातच सांगितले. म्हणून आज रात्रीपासून ही सवय बदला आणि डाव्या कुशीवरती झोपायला चालू करा आणि फरक अनुभवा मित्रांनो.
जर तुमची चांगली झोप झाली तर तुम्हाला आरोग्य देखील चांगलं राहील, मन प्रसन्न राहील, खुशी राहील. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक शेअर करा. आणि तुम्ही तुमच्या झोपेबद्दल काय वाटतं तुम्हाला, किंवा काय विचार करता, तुम्हाला काय डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्कीच तुम्हाला रिप्लाय भेटेल. धन्यवाद.